नमस्कार, स्वागत आहे प्रियंका रेसिपी चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत हिरव्या वाटाण्यांपासून नवीन नाश्ता बनवणार आहोत. तर सर्वात आधी वाटाणे आपल्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि ते साईडला ठेवते. मिक्सरच्या भांड्यात पोहे घेतलेत, ते आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत. हे बघा, या पद्धतीने बारीक करून घ्यायचे आहेत. आता ताटलीत काढून घेते. हे बघा, वाटाणे पण व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेत. आता ते पण बारीक करून घेऊ आपण. पत्ताकोबी पण आणि वाटाणे पण व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आहेत. हे बघा, या पद्धतीने करून घ्यायचे आहेत. हे आपण आता एका भांड्यात काढून घेऊ. आता आपण हिरवी मिरची वाटून घेऊ. हिरवी मिरची, जिरे आणि अद्रक पण बारीक करून घेऊ. हिरवी मिरची बारीक करून घेतली आहे. जे आपण वाटाण्याचं मिश्रण बारीक केलं होतं त्यात टाकून घेऊ. 2 चमचे बेसन पीठ पण घेऊन घेऊ आपण. मी 2 चम्मच बेसन पीठ घेतले. लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला पण टाकून घेऊ. थोडासा मॅगी मसाला पण टाकून घेऊ. कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ पण टाकून घेऊ आपण. सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. ज्या पद्धतीने आपण पीठ मळतो त्या पद्धतीनेच करून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने करून घेतलं. आता पीठ साईडला ठेवू आपण. पोह्यांचं जे वाटण केलं होतं आपण बारीक केलेले, त्यात कोथिंबीर टाकून घेऊ. इकडे गॅसवर कढई ठेवली आहे, तेल टाकून घेऊ आपण. कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घेऊ. हाताला व्यवस्थित तेल लावून घ्यायचे आधी आपल्याला. आता नाश्ता बनवून घेऊ आपण. तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही बनवू शकतात. मी या पद्धतीने बनवून घेणार आहे सर्व नाश्ता. हे बघा, या पद्धतीने तयार करून घेतला आहे सर्व नाश्ता. आता आपण जे पोह्यांचं वाटण केलं होतं त्यात आपण व्यवस्थित तेल लावून घेऊ आणि मग तेलात नाश्ता सोडून घेऊ. आपला नाश्ता कुरकुरीत होण्यासाठी पोहे बारीक करून लावलेत आपण. व्यवस्थित तळून घ्यायचं आहे आपल्याला. हा बघा, आपला नाश्ता व्यवस्थित तळला गेलेला आहे. आता काढून घेते मी. आपला नाश्ता तयार आहे, बघू शकता किती छान झालेला आहे. रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.